मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरे करण्यास सुरुवात झाली। सोलापूर नंतर धाराशिव जिल्ह्यात देखील ते आटोपत आलेत। येत्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील त्यांची सभेची तोप धडाडणार आहे। आपल्यासमोर मनोज जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील, काय सांगाल, ज्या पद्धतीनं आरक्षणाचं व्रत घेऊन आपण धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या जंग स्वागत होताना पाहायला मिळतंय, काय नेमकं ठोस भूमिका असणार आहे सरकार दरबारी? मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा वर्षानुवर्ष खितपत सरकारनं ठेवलाय। मराठा समाजाच्या पोरांचा का इतका छेळ चालवलाय सरकारनं आम्हाला हे कळत नाही। आम्ही मागणी तरी काय केली? मराठा आरक्षण आमचं हक्काचं आहे तेवढंच फक्त, आणि ते असतानाही तुम्ही आम्हाला का देत नाहीत? मागास सिद्ध समाज झाला, आमचा व्यवसाय शेती, आमच्या अर्ध्या मराठा बांधवावर कुणी प्रमाणपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्यांना का नाहीत? ही आमची मूळ भूमिका आहे आणि ती घेतल्याशिवाय सुट्टी नाही। कारण आमचं कायदा सोडून आपण बोलत नाही आहेत, आम्ही लोकशाहीला सोडून बोलत नाही आहेत। आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही मागतोय। पूर्वीपासून ओबीसीमध्येच मराठा समाज आहे आणि आमचा व्यवसाय शेती असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारला घेतलेल्या 40 दिवसाच्या वेळेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्यावेच लागणार। कारण सर्वसामान्य मराठा आपल्या चॅनल आपण स्वतः तिथं असता आपण स्वतः आपण प्रतिनिधी बांधव म्हणून प्रत्यक्ष बघताय। आज खरोखर हजारात लाखात लोक चाललेत रोडवर, इतक्या उन्हात सुद्धा आज बार्शीत प्रचंड लोक होते। सरकारला काही कळत नाही, सरकारला वेदना नाही, भावना शून्य झालंय सरकारला वाटत नाही की गोरगरीब मराठ्यांना, हे गरजवंत मराठे आहेत, यांना आरक्षणाची गरज आहे म्हणून इतक्या उन्हात बसले। ते लोकांच्या हातात पाण्याची बाटली सुद्धा नाही तरी हे उन्हात कडक उन्हात लोक बसून आहेत। सरकारनं एवढं तरी समजून घ्यावं, ही सरकारला माझी विनंती आहे। तुम्ही भावनेशी खेळू नका समाजाचा। विदर्भातल्या मराठ्यांना असेल किंवा कोकण भागातल्या मराठ्यांना, इंदापूर भागातल्या मराठ्यांना देखील आहे ओबीसी प्रमाणपत्र, मग पश्चिम महाराष्ट्रातच काय नेमकं वावडा आहे? का सरसकट देण्यासाठी अट्टहास करत नाही सरकार? अर्ध्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे, उर्वरित थोडासा महाराष्ट्र आणि मराठवाडा राहिलाय। असं का? एवढ्यांनी काय केलंय हेच प्रश्न आमचा आहे सरकारला। आम्ही एवढ्यांनी काय केलंय? हा, सगळा खानदेश, विदर्भ, काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग, काही कोकणचा भाग तुम्ही आरक्षणात घेतला। आमच्यात नातलग भाऊबंद आहेत ना ते। तुम्हाला प्रॉब्लेम काय नेमका आमचा? आमची चूक झाली का? आमच्या बापजादेची तुम्हाला मोठं करून सगळ्या पक्षाला, सगळ्या नेत्यांना मोठं करून आमच्या बापजादेची चूक झाली का? ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना मराठ्यांनी वेळोवेळी मदत करून राजकीय प्रवास त्यांचा मोठा घडून आणला, ही मराठ्यांनी चूक केली का? म्हणून तुम्ही आज आमच्या अन्नात माती घालायला लागली, म्हणून तुम्ही आमच्या आज आरक्षणाला विरोध करायला लागले। ओबीसी नेत्यांचा आम्ही नेमकं घोडं काय मारलंय मराठ्यांनी? उलट मराठ्यांनी जीवाची बाजी लावून यांची प्रतिष्ठा ओबीसी नेत्यांची वाढवली, मान वाढवलाय। त्यांच्या एक गोष्ट लक्षात यायला तयार नाही ओबीसी नेत्यांच्या, तुमच्या पाठीशी असणारा मराठा समाज तुम्ही विरोध केल्यामुळं तो बाजूला चाललाय आणि तो तुमच्यावर प्रचंड नाराज व्हायला लागलाय। तुम्हाला काहीच कळत नाही हे सुद्धा की आपण मराठा समाजाची नाराजी ओढून घेऊ नये, त्यांच्या गोरगरिबांच्या पोराला आरक्षण द्यावं। कारण माझ्या मराठ्यांनी तुमची प्रतिष्ठा राजकीय वाढवण्यासाठी खूप खस्ता काढल्या, खूप अंगावरचे कपडे फाटेपर्यंत मराठ्यांनी तुमचं काम केलं आणि मराठ्यांच्या नेत्यांसाठी सुद्धा केलं। आज सगळे आमचे उपकार फेडण्याऐवजी आमच्या विरोधात आहेत। लक्षात ठेवा, सामान्य मराठ्यांनी आंदोलन हातात घेतलेले आहे। हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही, जीव बी गेला तरी आरक्षण घेईपर्यंत आपण हटत नाही। छगन भुजबळ सांगतायत की जरांगे पाटील मला जाणून बुजून टार्गेट करतायत, याला कुठेतरी राजकीय वास येईल। त्यांना कुठं वास दिसलाय त्यांना माहीत, कशात वास येतोय त्यांना कोणाला माहीत। पण टीका आम्ही कधी केली? तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध केल्यावर तुम्ही 3-4 दिवसापूर्वी काय बोलले? मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, माझ्यावर टीका करतात। 3 दिवस झाले आपण तुमच्यावर बोललो सुद्धा नाही, कारण मान्य केलं तुम्ही मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आम्ही विषय सोडून दिला। हां, आता काय कार्यकर्ते तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी, तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं का मराठ्यांच्या शांततेत चाललेला कार्यक्रम होऊ द्यायचा नाही? तुम्ही सत्तेच्या खुर्चीचा गैरवापर करायला लागले का छगन भुजबळ साहेब? आणि कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, तुमच्या म्हणण्यावर कायदा चालेल का? कायदा परवानगी देऊ नका कार्यक्रमाला, सरकार कसं देणार नाही आम्हाला परवानगी? शांततेत आम्ही या राज्याचे नागरिक आहेत, आम्ही या राज्याचे या गावचे नागरिक आहेत, आम्हाला अधिकार आहे लोकशाहीप्रमाणे कार्यक्रम शांततेत घेण्याचा। कायदा काय तुम्ही म्हणलात देऊ नका परवानगी म्हणून काय कार्यक्रम होणार नाही आमचा? आपण कुठंतरी सभांमध्ये छगन भुजबळ यांचा एकेरी भाषेत उल्लेख करताय म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील होते समर्थकांकडून सावता परिषदेत। मग चांगलं आहे ना, भुजबळ साहेब नाव कमावायला लागले ना, चांगलं नाव कमावायला लागलेत, खूप छान। एक तर तुम्ही विरोध करता मराठा आरक्षणाला आणि आम्ही कुठं न कळत भावनेत एखाद्या वेळेस शब्द गेला असेल तर गुन्हे दाखल करणार, करा ना। चांगलं काम करताय तुम्ही, खूप झेंडा फडकवताय कार्यकर्त्याच्या माध्यमातून भुजबळ साहेब, वाह, मानलं तुम्हाला। कारण त्या संविधानाच्या पदावर तुम्ही बसलात,
उच्च प्रतिष्ठेचा दर्जेदार नेता आहे तुम्ही एका पक्षाचे आणि खूप चांगले कामं करायला लागले. आता मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायला लागले, आता मराठ्यावर केस सुद्धा करून घ्यायला लागले. वा, खूप तुम्हाला तुमचं कौतुक करायला पाहिजे, तुमचं स्वागत करायला पाहिजे मोठ्या हाराने. खास माणूस मिळाला सत्तेत सरकारला. 10 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होते आणि ही सभा होऊ देणार नाही असं देखील सावता परिषदेचे तिथले जिल्हाध्यक्ष सांगतायत. नाही, त्या भानगडीत नाही पडावं त्यांनी. होऊ देणार नाही, त्या भानगडीत नाही पडावं. लोकशाहीने अधिकार दिलेला आहे आम्हाला, कार्यक्रम होणार. मराठा समाजाचा आरक्षणाचा साहेबांनी असे सल्ले देऊ नये कार्यकर्त्याला. हो, सरकारने जरा समज द्यायचं बघा त्यांना, भुजबळ साहेबाला. मराठा समाजाला आरक्षण म्हटलं की ओबीसी समाज पुढे आलाय, धनगर समाजाला आरक्षण म्हणलं की आदिवासी समाज नको म्हणतोय. एकीकडे या दोन्ही ठिकाणी फडणवीस जात आहेत, मात्र दुसरीकडे मराठा आरक्षणाचा विषयाला उपोषण असेल, आंदोलनाला भेट देण्याचं काम फडणवीसांनी केलेलं नाही. कुठेतरी फडणवीसच जातीय तेढ निर्माण करतायत असं म्हणायचं आपल्या. भुजबळ साहेबाला ते नाही दिसणार. मराठ्याचं आरक्षण तेव्हा दिसतं. भुजबळ साहेबाला धनगर बांधव ज्यावेळेस आरक्षण मागतात त्यावेळेस दुसरे विरोध केले त्यावेळेस ते नाही म्हणणार की बाबा दोघांना वाटून घ्या. हां, तिथं नाही बोलणार. मराठ्यांचं आरक्षण म्हणलं की लगेच धावून पडणार. त्या धनगर बांधवांची आमच्यासारखीच फसवणूक चालू आहे. पुढच्या वर्षी देतो, 6 महिन्यांनी देतो, 4 महिन्यांनी देतो, 2 महिन्यांनी देतो, असं चालू आहे. नेमके सरकारमधले कोणते, आपण वारंवार उल्लेख देखील केला आहे की 3-4 लोक आहेत ते आरक्षणाला विरोध करतायत. काय सांगाल, ते 3-4 लोक कोण आहेत? काय स्पष्ट सांग. 40व्या दिवशी सांगतो स्पष्ट सगळे. आता आम्ही शब्द दिलेला आहे, मराठा एकदा शब्द दिला का बदलत नाही. 40 दिवस तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. आम्हाला जे डिस्टर्ब करेन त्याच्या मागं लागतो आम्ही, लागणार. 3-4 लोक 40व्या दिवशी स्पष्ट करणार. हो, 3-4 सगळेच. आम्हाला आमची फसवणूक झाली की सुट्टीच नाही. हां, आमच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला की सुट्टीच नाही त्याला, ते कोणी असो. हे कार्यक्रमात हे सोडून द्याविषयी ते होणार. कार्यक्रम होत असतात. कोणाच्या विरोध केल्यानं आणि कोणाच्या छगन भुजबळ साहेबांनी कोणाला सांगितलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना परवानग्या देऊ नका. किती कार्यकर्ते कामाला लावा म्हणा तुम्ही, कार्यक्रम मराठ्याचा होणार. कारण ते शांततेत, कायदा तुमच्या म्हणण्यानं नाही चालणार. तुम्ही खुर्चीवर बसले म्हणजे कायदा तुमच्या हातात घेणार तुम्ही, असं होणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम छगन भुजबळ साहेबाचं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब काय त्यांना सांगतात काय मराठ्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नका म्हणून? छगन भुजबळ साहेब आता मराठ्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नका म्हणून कार्यकर्त्याला सांगायला लागलेत. असा खूपच आदर्शवादी निर्णय घ्यायला लागलेत आता छगन भुजबळ साहेब. तर बघूयात ना मनोज जरांगे पाटलांचं पुढलं पाऊल काय असणार आहे 14 ऑक्टोबरच्या सभेच्या निमित्तानं, काय सांगा? नाही, 40 दिवस आम्ही काहीच नाही, शांततेत आंदोलन आहेत आमचे. हो, 40 दिवसाच्या नंतर सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ सुद्धा नाही येणार. 100% सांगतो तुम्हाला, सरकार आरक्षणच देणार. कारण सामान्य मराठ्यांचा आक्रोश सरकारच्या लक्षात आला असावा असा आम्हाला अंदाज आहे की सरकार मराठा समाजाला 100% न्याय देणार. फक्त मराठ्यांनी ज्या ज्या नेत्यांना मोठे केलंय, मराठ्यांच्या पण आणि ओबीसींच्या पण, त्यांनी एकदा मराठा समाजाचा उपकार फेडावा आरक्षण देऊन. नसता मध्ये तरी आरक्षणाला बोलून विरोध करू नका. कारण सामान्य मराठ्यांनी तुम्हाला लय मदत केलेली, याचे परिणाम सर्वसामान्यांचा आरक्षणाचा लढा असल्याचं आपण ठामपणे सांगताय. मग कुठं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा लोकप्रतिनिधी अनेक आहेत, मात्र कुठेही ठोसपणे ते पुढे येताना दिसत नाहीत. काय सांगाल, एक लोकप्रतिनिधींची एक कुठं आस्था असली पाहिजे समाजाप्रती, मात्र ते कुठं दिसत नाहीये. तीच तर प्रॉब्लेम आहे ना आमचा. नाही तर आमचे एकत्र आले तर 2च घंट्यात आरक्षण मिळत. एकत्र आले तर पण येत नाहीत ना, तीच तर आमची शोकांतिका आहे ना. तरी पण हरकत नाही. आता सामान्य मराठ्यांचा लढाई ही मोडायचं काम करू नका एकामेकाच्या हातानं. यांनी त्याला सांगायचं, त्याने त्याला सांगायचं आणि हे प्रकार घडून आणू नका. कारण तुम्ही संविधानाच्या पदावर बसलेला आहे. सरकारमधल्या असलेल्या लोकप्रतिनिधींनी देखील सरकारवर दबाव टाकण्याचं काम करण्याची मागणी असेल आपली. काय दबाव टाकायची गरज आहे त्यांना? सत्तेतच ती आहेत. त्यांना मोठंच आम्ही केलंय आमच्या बापजादेनी, रात्रंदिवस कष्ट करून. त्यांच्यावर दबावच काय करत? त्यांनी मनानेच एक व्हायला पाहिजे. ओबीसी, मुस्लिम, सगळे धर्माचे, मराठे, सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एक व्हावं आणि एकदा मराठा आरक्षणाचा GR काढावा. विरोध करून काय मिळणार आहे तुम्हाला? उलट तुम्ही सत्तेत संविधानाच्या पदावर बसलात, त्याला तुम्ही डाग लावता असं होतंय. कारण राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडून. कारण तुम्ही जर कार्यकर्त्यात तुम्हीच सत्तेवर बसायचं, खुर्चीचा गैरवापर तुम्हीच करणार, कार्यकर्त्याला तुम्हीच सांगणार असं करा. भुजबळ साहेब, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. हो, एक आरक्षणाचा लढा लढताय, एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा तुम्ही असल्यास सांगताय. कुटुंबापासून बाहेर आहेत, काय भावना आहेत कुटुंबाच्या आज देखील? नाही, आंदोलन करताना माझं कुटुंब म्हणजे मराठा समाज. हो, आंदोलन संपलं की मग मात्र मी परिवाराला वेळ देतो. तोपर्यंत आमचं स्पष्टपणा नसतं की मी समाजाचा आहे आधी, नंतर तुमचा. आलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहायचं.
आपलं स्पष्ट असतंय. बापालाही सांगताना तसंच आहे. 4 मुलं आहेत, एक गेला तर 3 मुलावर आनंद बाळगायचा, रडायचा नाही. कारण मी क्षत्रिय मराठा आहे. मी माझ्या जातीला न्याय देण्यासाठी लढतोय आणि लढत राहणार आहे. माझी जात माझ्यावर मायबाप म्हणून प्रेम करते, मुलगा म्हणून प्रेम करते. मी त्या मायबाप जनतेशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, कारण माझी ती औलाद नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील कदापिही हटणार नाही आणि छगन भुजबळ यांना देखील सरकारमधल्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील आता योग्य वेळी समज देणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजात दुही निर्माण होणार नाही याची देखील सरकारनं दखल घेतली पाहिजे. आणि 40व्या दिवशी सरकार नक्कीच आरक्षण देईल. ज्या पद्धतीनं मराठ्यांची एकजूट आणि ताकद समोर आले हे पाहून सरकार नक्कीच आरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास देखील मनोज जरांगे पाटील यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन तुषारसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.